पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचं आयोजन विरार येथील एका खासगी सभागृहामध्ये करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी उपस्थिती दर्शवत आपल्या समस्या मांडल्या। वाहतूक कोंडीची समस्या, उद्यानांमधील तुटलेली खेळणी, नायगाव पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळ असलेले अनधिकृत वाहनतळ, पाण्याच्या समस्या अशा अनेक समस्या मांडलेल्या। तब्बल 200 पेक्षा अधिक तक्रारींची नोंद जनता दरबारामध्ये करण्यात आलेली आहे। लोकांच्या अडीअडचणी आहेत, त्या काही रस्त्यांचे विषय आहेत, काही ठिकाणी पाणी पुरवठा नीट होत नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलल्यानंतर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोघांनी सुद्धा प्रयत्न केले। भविष्य काळामध्ये वसई विरारसाठी मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारची आम्ही यंत्रणा राबवलेली आहे। जुने रस्ते सुद्धा नादुरुस्त झाले। आता वसई विरारमध्ये आरएमसीचे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित आहे आणि लवकरच ते रस्ते होतील। आम्ही खास करून आमचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांना आभार मानण्यासाठी आलो, कारण कुठल्याही प्रतिनिधींनी, राजकीय प्रतिनिधींनी हा आवाज आमचा ऐकला नव्हता। परंतु गणेश नाईक साहेबांकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी समोरून आम्हाला सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत हा टोलनाका पालघर जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही। त्यासाठी लोकप्रतिनिधींचा आपलं आभार मानणं सुद्धा गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।